कोंबड्यांसाठी गुणकारी पाणी म्हणजे प्यायला बनवायचं, थंडीमध्ये हे पाणी द्यायचं असतं का तर कोंबड्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. कडुलिंबाचा पाला, असा पाला पाणी ठेवायचं. हे आलं आणि लसूण आहे. टाकते हां सर. कडुलिंबाचा पाला, पाणी ओतले, कडुलिंबाचा पाला, आलं आणि लसूण आणि ही हळद आणि गूळ घालायचा आहे. हे सगळं पाणी गूळ नंतर घालायचं आहे, पण आता हे सगळं उकळून आणून थंड करायचं आणि मग कोंबड्यांना प्यायला भांड्यात ओतायचं. तर मिश्रण हे असं हलवायचं आणि चुलीला जाळ लावायचा आणि हे पूर्ण उकळून घ्यायचं, खळखळ शिजवायचं आणि परत पाणी हे गाळायचं आणि कोंबड्यांना थंड झाल्यानंतर गूळ टाकून मग प्यायला द्यायचं. चांगलीच पाण्याला अर्धा पाऊण तास चांगलं खळखळून उकळून दिलेलं आहे. आता हे मी खाली उतरते. ह्याच्यामध्ये असा गूळ टाकायचा आणि हलवायचं. मी हलवला प्रकारे वतून लई बघा कोंबड्यांना पाणी प्यायला.